नमस्कार सर्वांना. आज बनवली आहे मी खुसखुशीत आणि खमंग भजी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईकसुद्धा करा. खूप छान लागतात हे. आमच्या गावाकडं हॉटेलमध्ये मिळतात. तर म्हटलं चला या आपण घरीच बनवूया. तर त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे. आपल्याला भजी किती बनवायची आहे त्यानुसार आपण बेसन घ्यायचं आहे. बघू शकता चाळून घेतलेलं आहे. डब्यात भरून ठेवलं होतं चाळून पहिलेच. त्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया. जिरे टाकलेत बघू शकता. यामध्ये ओवा टाकला तरी पण चालतं थोडासा, पण मी नाही टाकलेला. आणि अगदी थोडीशी हळद टाकायची. भाज्यामध्ये जास्त पण हळद नाही टाकायची. आपल्याला जर का जास्त आवडत असेल तर नक्की टाका. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बघू शकता. आणि एक चिमूटभर एवढा खायचा सोडा टाकणार आहे बघू शकता. खायचा सोडा जास्त नाही टाकायचा, चिमूटभरच टाकायचा. आणि हे सर्व मिक्स करून घेते आता. आमच्या गावाकडं खूप रेसिपी बनवतात ही. एकदम साधे सिंपल भजी आहेत आणि खायला खूप छान लागतात. तर म्हटलं चला आज बनवूया आपण. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी बघू शकता. आता याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा उभा कट करून घेतलेला होता मी. आता लसूण आणि हिरवी बारीक करून घेतलेली होती तीच टाकणार आहे 1 चम्मच भरून. आपण आवडीप्रमाणे टाकायचे, म्हणजे तिखट किती पाहिजे आपल्याला त्यानुसार आपण टाकू शकतो. हिरवी मिरची कट करून पण टाकली तरी पण चालतं. आता कोथिंबीर टाकूया बारीक कट केलेली. आणि छान मिक्स करून घेऊया. पाणी न टाकताच पहिले मिक्स करून घेणार आहे मी बघू शकता. मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर लगेच पातळ होऊन जातं पीठ. आपल्याला जास्त पण पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे. त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. अजून थोडं पाणी टाकते बघा. थोडं थोडं पाणी करून मी पीठ असं भिजवून घेतलेलं आहे बघू शकता. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणजे असं मिडियम साईजचं पीठ भिजवलं ना की भजे छान होतात खुसखुशीत. तर आता हे साईडला ठेवून दिलं होतं 10 मिनटासाठी आणि तेल पण गरम करायला ठेवलं आहे. आता 10 मिनटं झालेले होते. तेल तापतंय. आता पीठ बघूया आपलं टाकून की तेल तापलेलं आहे का. थोडंसं पीठ सोडून बघते. बघा वरती आलेलं आहे. तर तेल आपलं तापलेलं आहे. हे काढून घेऊया आपण. आणि साईडला ठेवून देते. आता भजी टाकून घेऊया आपण. छोटे छोटे भजे टाकून घ्यायचे. आपल्याला किती मोठे किंवा छोटे आवडतात तशा अंदाजानुसार भजे बनवायचे बघा. जेवढे बसतील तेवढे भजी टाकून घेते. बघू शकता भजी फुगून वरती आलेले आहेत. आता आपण याला छान तळून घेऊया. बघू शकता खूप छान लागतात हे. आमच्या गावाकडं हॉटेलमध्ये असेच भजी मिळतात, तर खायला खूप छान लागते बघा. भजीचा कलर चेंज झालेला आहे. आता मी भजी काढून घेते एका प्लेटमध्ये. भजे मी काढून घेतलेले आहे. आता दुसरे पण भजे टाकून सर्व भजे असेच तळून घेते बघा. आपले भजे सर्व बनवून तयार झालेले आहेत.